Hello everyone, welcome back to the channel. So in this vlog we will be heading towards the oldest living city of India, Varanasi. And in this vlog we will be covering different ghats, Ganga Aarti, different foods and one of the 12 sacred Jyotirlings, Shri Kashi Vishwanath's temple. So stay tuned, let's get set go. हॅलो एव्हरीवन. सो जसं अयोध्येला प्रभू श्रीराम मंदिराचे दर्शन घेण्याआधी आपण जातो हनुमानगडीला, तसंच वाराणसीला श्री काशी विश्वनाथजींचे दर्शन घेण्याआधी आपल्याला कालभैरवजीचे दर्शन घ्यायचे असतात. सो आता तेच दर्शन घ्यायला आम्ही निघालो आहे. सो स्टे ट्यून्ड. बघू शकता तुम्ही बनारस की गलिया. सो तुम्हाला या व्हिडिओमध्ये वाराणसी, बनारस, काशी या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घाट व त्यांची माहिती व वेगवेगळे फूड रिव्ह्यूज बघायला मिळणार आहेत. सो स्टे ट्यून्ड. आता कालभैरवजीचे दर्शन झालेले आहेत. आता आम्ही असं ठरवलं आहे की दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही काशी विश्वनाथजींचं दर्शन घेऊ आणि आता आम्ही चाललो हॉटेलला जेवण करून आणि आता संध्याकाळी डायरेक्ट गंगा आरतीला जाऊया. लेट्स गेट सेट गो. मी आलो आहोत गंगा आरती बघायला दशाश्वमेध घाटाला. आता संध्याकाळचे 5:30 होत आले आहे आणि सध्या त्यांचा क्लिनिंग सुरू आहे घाटाचं. पूर्ण घाट नीटनेटका केल्यानंतर गंगा आरती सुरू होईल संध्याकाळी अराउंड 6:30. आणि तुम्ही बघू शकता आधीपासूनच लोकांनी हजेरी लावून ठेवलेली आहे. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ काशी विश्वनाथ हर हर महादेव शंभो. काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो. काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो. काशी विश्वनाथ गंगे देवी सुरेश्वरी भगवत गंगे. तो हमने VIP दर्शन बुक किया है और उसमें हमें फ्री लॉकर मिला है. यहाँ पर लॉकर शुरू है और ये ऐसा स्लिप मिलता है. अभी हम गेट से एंट्री करेंगे और दर्शन लेंगे. आता आम्ही चाललो एका नेपाली टेम्पल आहे, जस्ट ते बाजूला लागून आहे त्याच्या मंदिराच्या. आणि दर्शन इतकं सुंदर झालं. आम्ही सगळं तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉगमध्ये सांगू ॲट द एंड ऑफ दिस व्हिडिओ. लेट्स गेट सेट गो. तर तुम्ही जे बघू शकता माझ्या मागे ते एक नेपाली टेम्पल आहे आणि हे खूप सुंदर ॲक्च्युली आहे. लेट मी शो यू ग्लिम्स.
आमचं दर्शन झालं आणि दर्शनाला तुम्हाला सगळ्यात आधी आम्ही VIP दर्शन केलं. एक नॉर्मल दर्शन आहे, एक VIP दर्शन, सुगम दर्शन. तर नॉर्मल दर्शनाला जवळपास 4 तास लागणार होते आणि आमचं VIP दर्शनामध्ये आम्हाला मिनिमम 15 मिनिट, हार्डली 15 मिनिट्सच्या आत आमचं दर्शन झालं. सो VIP दर्शनासाठी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला तिकडे काउंटरला एक स्लिप घ्यायला लागते, म्हणजे प्रिंटेड तिकीट घ्यायला लागतं, जे आहे पर पर्सन 250 रुपीज. आणि तुम्हाला लॉकरची सुविधा आत मिळते VIP दर्शनच्या. जर तुम्ही VIP दर्शनाचं तिकीट घेतलं तर तुम्हाला तिथेच तुम्हाला लॉकरची, जिथे बॅग तुम्ही स्मार्ट वॉचेस वगैरे ठेवू शकता, अशी तुम्हाला लॉकरची सुविधा मिळते तिथे. त्याचे आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे, बट जर तुम्ही 2 आवर्सपेक्षा लेट केलं तर तुम्हाला 20 रुपीज पेनल्टी आहे. आणि नंतर जे तुम्हाला चप्पल ठेवायचं आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला मंदिराच्या आत तुम्हाला फोन अलाउड नाही आहे. सो तिथे फोन मंदिराच्या आतच सबमिट करायची सोय केली आहे त्यांनी. देअर आर प्लेंटी ऑफ लॉकर्स अवेलेबल. सो तुम्ही आत आले आणि तुम्हाला बाहेर रस्त्यावरून लोकांना बोलतील की लाईक इथे चप्पल ठेवा, इथे फोन ठेवा, हे लॉकर ते लॉकर, पण त्यापेक्षा तुम्ही प्रिफर मंदिराच्या आत जे लॉकर आहे काशी विश्वनाथ मंदिराच्या, तिथेच तुम्ही प्रिफर करा. ते सेफ आहे आणि लाईक बेस्ट आहे. सो तुम्ही आत आलो आमचा, तुम्ही व्हिडिओजमध्ये सगळं बघितलंच असाल. आणि तिथे फुटवेअर ठेवायला पण लॉकर त्यांनी सेपरेट केला, तिथे फुटवेअर ठेवायचा. आणि नंतर जस्ट त्याच्यासमोर गेल्यावर तिथे फोन ठेवायलाही लॉकर आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे एक ज्योतिर्लिंग आहे जे उत्तर प्रदेशमध्ये आहे, गंगा किनारे आहे. आणि हे ज्योतिर्लिंग अहिल्याबाई होळकरांनी स्थापित केलेलं आहे. आणि मंदिराचं टायमिंग आहे सकाळी 4 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत. काही लोक तुम्हाला सांगतील की हे टेम्पल काशी विश्वनाथ एकुलते एक टेम्पल आहे जे 24 तास सुरू होतं, बट असं नाही आहे. टेम्पल रात्री 11ला बंद होतं आणि सकाळी पहाटे 4ला सुरू होतं. काशी विश्वनाथ मंदिराला मल्टिपल गेट्स आहेत, तुम्ही कोणत्याही दिशेने एंट्री करू शकता. व इथे खूप मोठा कॉरिडॉर आहे, खूप मोठा कॉरिडॉर आहे. तुम्ही संध्याकाळी इथे आराम करू शकता, मस्त जागा आहे एकदम कॉरिडॉरची. आणि इथे एक दुर्लभ दर्शन सोय म्हणून व्हर्च्युअल रियालिटी, जे तुम्ही बाजूला बघू शकता की त्याचे 12 ज्योतिर्लिंग जे तुम्हाला व्हर्च्युअली, जे एबल नाही आहे मंदिरात यायचा, त्याचे 12 ज्योतिर्लिंगाचे तुम्हाला व्हर्च्युअली दर्शन करवले जातात. सुरू आहे पोहता येते ना. मग काय सुरू आहे? काही नाही भाई. तर आम्ही आता आलो स्नान करायला गंगेत. आम्हाला हे भेटले. तर आम्ही इथे गंगेच्या अपोजिट साईडला स्नान करायला आलो होतो आणि इथे खूप खूप मजा आली, खूप बघू शकता तुम्ही. आणि इथे सेफ एकदम क्लीन वॉटर आहे आणि लेडीजसाठी ते चेंजिंग रूम पण आहे आणि इथे वेगवेगळे स्टॉल्स पण आहेत. आणि अशा ॲक्टिव्हिटीज पण, हॉर्स रायडिंग, कॅमल रायडिंग, एक्सेट्रा एक्सेट्रा. आता आम्ही जाऊ बोट राईड फुल. सो आता आम्ही वाराणसी आलो आहे. सो वाराणसी याला बनारस, काशी असे पुष्कळ नाव आहे. तुम्हाला जे होतं तुम्ही मला त्याला बोलू शकता. सो आता वाराणसीचा अर्थ असा आहे की पहिला इथून घाट आहे वरुणा आणि शेवटचा घाट आहे अस्सी. या दोन्ही घाटचे मिळून या दोन्ही नद्यांचा तिथे वरुणा घाटावर संगम होते आणि अस्सी नदीचा अस्सी घाटावर संगम होते. याचं असं नाव पडलं आहे वाराणसी. दुसरं हा 84 घाट आहे पूर्ण इथे, तुम्ही बघू शकता. 84 पवित्र घाट आहे. यातले काही पुष्कळ चांगले मेन मेजर घाट्स आहे पुष्कळ. यात मणिकर्णिका झाला, दशाश्वमेध, हरिश्चंद्र घाट, नमो घाट, आदिकेशव घाट. सो इथे पुष्कळ घाट आहे. तुम्ही जिथे तिथे इथून आंघोळ करू शकता. पूर्ण नदी ही उत्तर वाहिनी आहे इथून. ही फक्त गंगा अशी आहे जी वाराणसीलाच येऊन उत्तरेकडे वाहते, नाही तर पूर्ण नदी ही दक्षिणेकडे तर वाहते. आता आमचं बोट रायडिंग झालेलं आहे. आता ही बोट आम्हाला टोटल 64 घाट फिरवले आणि विथ स्नान. आणि आता आम्ही जाऊ वापस आमच्या जिथून आम्ही बोट पकडली होती. आमचा राईड होती मणिकर्णिकापासून ते 80 घाटपर्यंत आणि रिटर्न. सो आता आम्ही जाऊ रिटर्न ज्या इथून आम्ही चढलो होतो. कुठून चढलो होतो आपण? राजाघाट. तर आमची बोट राईड संपलेली आहे आता आम्ही जाऊ. आता कुठे चाललो आपण? आता आपण चाललो नाश्ता करायला. आता आम्ही चाललो काहीतरी खातो आणि इकडे तिकडे घाटावर चिल करतो. अजून काय आणि तुम्हाला व्ह्यू देतो एकदम आहा रिव्ह्यू देतो आणि खाण्याची रिव्ह्यू देतो आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आम्ही बनवू. त्यात सगळी आम्ही इन्फॉर्मेशन देणार आहे A to Z, घाटाबद्दल, मंदिराबद्दल, बोटिंगबद्दल आणि वेगवेगळे प्रकारचे सगळे आमचे एक्सपिरियन्स. सो स्टे ट्यून्ड. गंगा मैया की जय.
तर हे रत्नेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर 9 डिग्री टेंट झुकलेलं आहे आणि हे मंदिर जेव्हा पाण्याचं स्तर कमी होतं तेव्हाच आपण याचं दर्शन घेऊ शकतो. जेव्हा पाण्याची पातळी वाढते तेव्हा आपण याचं दर्शन घेऊ शकत नाही कारण पाण्याच्या पूर्णपणे आत जातं. असं मानलं जातं हे मंदिर एका राजाने बांधलेलं आहे आणि राजाने मंदिर बांधल्यावर तो म्हणतो की मी माझे सारे ऋण फेडले आहे आणि जसं तो म्हणतो की मी माझ्या आईचंही ऋण फेडलं आहे, हे मंदिर झुकतं. मणिकर्णिका ऐकला सगळ्यांच्या डोक्यात सर्वात पहिले येते त्या म्हणजे जळताना चिता. म्हणजे खरं तुम्ही बघू शकता 4-5 चिता आता तिथे जळत आहे आणि तुम्ही यान तेव्हा तुम्ही बघाल की कंटिन्युअसली चितांना आग गेली राहते. तुम्ही यान तेव्हा तुम्ही बघू शकता की कंटिन्यूस हा 24 तास घाट उघडा असतो आणि इथे 5 ते 6 चिता तुम्ही यान तेव्हा तुम्ही बघू शकता येताना. लोक आणत राहतात त्याला कंटिन्यूस. सो आणि याच्या मागची छोटीशी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस शंकर भगवान सतीच्या देहाला घेऊन चालले होते त्यावेळेस विष्णू भगवाननी आपल्या सुदर्शन चक्राने सती मातेच्या शरीराचे 51 तुकडे केले आणि ते भारताच्या 51 जागी पडले आणि ते 51 शक्तिपीठ बनले आज. त्यावेळेस त्यांचं कानातलं सती मातेच्या कानातलं त्या जागी पडलं आणि या जागी पडल्यामुळे याचं नाव मणिकर्णिका पडलं. सो त्यावेळेस शंकर भगवाननी गंगा मातेला हे वरदान दिलं की इथे येऊन जो पण गंगा नदीत आंघोळ करेल त्याचे सगळे पाप मिटले जाईल, त्याला मोक्षाची प्राप्ती होईल. सो अशी या मणिकर्णिकाची गोष्ट आहे. सो इथे लोक येतात, इथे खूप लोक येतात जे लोक आधीच हे करून ठेवतात की मला आपला देह इथेच त्यागायचा आणि लोक येतात. तर दशाश्वमेध घाट हा घाट खूप प्रसिद्ध आहे गंगा आरतीसाठी. हा बनारसच्या गंगा किनारे असून इथे रोज संध्याकाळची 6:30ची गंगा आरती होते जी खूप फेमस आहे. पण दशाश्वमेध घाटचा एक स्वतःचा एक इतिहास आहे. तो म्हणजे इथे भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अश्वमेध यज्ञ केला होता व त्यात त्यांनी 10 घोड्यांची बली दिली होती. आणि ह्याच यज्ञानंतर भगवान शिवांनी भगवान ब्रह्माला इथे दर्शन दिले होते म्हणून या घाटाचं नाव पडलं दशाश्वमेध घाट. क्या है काशी? काशी जहाँ जो आया वो काशी का होके रह गया. काशी किसी को नहीं छोड़ती. गंगा काशी आई तो मोक्षदायिनी बन गई. शंकर काशी आए तो शिव. शक्ति काशी आई तो गौरी. शब्द काशी आए तो वेद. तुलसी काशी आए तो रच गया रामचरितमानस. काशी किसी को नहीं छोड़ती. जो एक बार काशी का आ गया वो काशी का होके रह गया. तर अस्सी घाट हा गंगा किनाऱ्याच्या सगळ्यात दक्षिणेचा घाट असून इथे जेव्हा महिषासुरमर्दिनीने शुंभ राक्षसाचा वध करून वापस जाताना आपले शस्त्र जिथे टाकले तिथून उगम पावणारी अस्सी नदी ज्या ठिकाणी गंगेला येऊन मिळते त्या ठिकाणाच्या घाटचं नाव आहे अस्सी घाट. आणि अस्सी घाटाला सगळ्यात पहाटेची पहिल्या प्रहाराची आरती असते 5 वाजताची आणि ती पण खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही नक्की येऊ इथे ती अटेंड करू शकता. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आता मी निघालो आहे बनारसच्या गल्ल्यांमध्ये. इकडची स्वीट खूप फेमस आहे असं ऐकलं होतं. तर आता मी ट्राय करते आहे गोपाल भोग. लेट्स ट्राय. 10 में से कितना रेटिंग? एकदम जसं ऐकलं होतं तसं आहे. मस्त आहे एकदम. 10 पैकी 7 पे रेट करू शकतो. गंगा किनारे की स्पेशल बनारसी भेल. कैसी लगी आपको? इसको रेट कर सकते हैं 10 में से 5.5. यस, एवरेज. बनारसी पानीपुरी खाने आए हैं. देखते हैं इसको टेस्ट करके रेट. 1.5 तो खा के रेटिंग देंगे. 10 on 10 guys, 10 on 10. 10 पैकी 8.5 9 1. काही के पान बनारसवाला. दादा मी आलो आहे पान खायला. बनारस आलो आणि पान नाही खाल्ला असं तर होऊच शकत नाही. टोटली डिफरंट पान आहे. जसं नॉर्मल खायला बिलकुल नाही आहे. याला मी रेट करेल 10 पैकी 8.5. बनारसी जलेबी. हे इडली फ्राय. किती? 6.5 7.
ही एक कचोडी चाट इकडची फेमस. आणि आता आम्ही एका घाटावर कुठे आहे कुठेतरी आम्ही 6 out of 10. आता आम्ही इथे आलो होतो लक्ष्मी चायवालेकडे. सफेद मक्खन टोस्ट याच्याकडले खूप फेमस आहे असं आम्ही ऐकलो होतो. जसं ऐकलो होतं तसं एकदम उत्कृष्ट. रेटिंग यायला आम्ही देऊ 10 out of 10 माझ्याकडून. 8.5. 10 out of 10 गॅरंटी. तुम्ही नक्की ट्राय करू शकता याला.